मी कुठेतरी ऐकलंय, ज्या देशाचे लोक पंढरपूरला जातात त्या देशाचे नाव महाराष्ट्र. अशा महाराष्ट्र देशात तुमचा जन्म झाला असेल, तर आपल्या प्रत्येकाचीच एक इच्छा असते, एकदा तरी वारी अनुभवायची. ह्यावेळी मला ती संधी मिळाली आणि ती मी अजिबातच चुकवली नाही. माझा 2 दिवसाचा वारीचा अनुभव, तो आनंद, तो सोहळा मी माझ्या या व्हिडिओतून तुम्हा सगळ्यांसोबत शेअर करत आहे. तेव्हा माऊली, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विठ्ठल मराठी माणसासारखा साधा आहे, कष्टकरी आहे, गोऱ्या रंगाची हौस नसलेला सावळाच आहे. आणि या सावळ्याला भेटण्यासाठी निर्माण केलेली सामाजिक व्यवस्था म्हणजेच वारी आहे. रात्री 11च्या सुमारास मी पंढरपूर मंदिरात पोहोचले आणि तिथं गेल्यानंतर तो दिव्य सोहळा पाहून मन अगदी अगदी भारावून गेलं. एवढ्या रात्रीही शेकडो भक्त दर्शनाच्या रांगेत उभे होते. मला कळतच नव्हतं, विठ्ठल गाभाऱ्यात आहे की त्या भक्तात आहे. बघा ती माऊली आपल्या घरच्यांना किती आनंदात व्हिडिओ कॉलवर सांगते आहे वारीचा आनंद, वारीचा उत्साह. म्हणूनच म्हणते, विठ्ठल मुळी गाभाऱ्यात नव्हताच, तो या चालणाऱ्या वारकऱ्यांच्या उत्साहात होता, आनंदात होता. वारीला जाण्याआधी काही लेख वाचले होते आणि त्या लेखात डॉक्टर सदानंद मोरे यांनी एक छान वाक्य वापरलेलं आहे. वारी म्हणजे लोकांनी उभी केलेली भक्तीची लोकशाही. पंढरपुरात मला एका रिक्षावाल्या काकांनी ही माहिती दिली. पंढरपूरपासून गोपाळपूरपर्यंत वारकऱ्यांची ही रांग त्यांनी मला दाखवली. ते बोलले, 2-2, 3-3 दिवस वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी अशा दर्शनाची रांग लावून उभी राहतात. भक्ती काय असते ही त्या रांगेत दिसते. कष्ट, तो थकवा, फक्त आणि फक्त त्या सावळ्याच्या भेटीसाठी घेतलेले हे कष्ट. तुम्हाला गाभाऱ्यात विठ्ठल दिसत असेल, पण मला या रांगेत, या वारकऱ्यांत तो दिसतोय. इथे देव आणि भक्त हे वेगळे नाहीच, हे एकरूप झालेले असतात. समानता हीच तर असेल ना. या व्हिडिओमध्ये मी काही फोटो जसेच्या तसे मुद्दाम ठेवत आहे, कारण या गोष्टींना फिल्टर लावायची किंवा एडिट करायची माझी तर हिंमत होत नाही आहे. कारण हा अनुभव, हा सोहळा सांगण्यासाठी मला माझे शब्दच कमी पडत आहे. किंवा मला असं म्हणता येईल, मी काही प्रश्न घेऊन गेले होते, पण त्यापेक्षा जास्त प्रश्न तिथे गेल्यानंतर मला पडले. नंतर असं वाटलं की मुळी प्रश्न आणि उत्तर करण्याचा ही जागाच नाही, हे फक्त अनुभवायची गोष्ट आहे. प्रत्येकाने एकदा तरी हा अनुभव घ्यावा. चाललेला हा सोहळा, फक्त आणि फक्त चालण्याचे बळ देणारा हे पंढरपूर, ती रात्र मी माझ्या अनुभवात, मी माझ्या डायरीत कायमची कोरून ठेवली आहे. पंढरपुरात तुमच्या दिवसाची सुरुवात टाळ आणि मृदुंगाच्या आवाजाने होते. एवढी प्रसन्नता असते त्या वातावरणात. सतत वारकरी आपल्या दिंड्यांसोबत चालतच असतात. रात्र, दिवस, पाऊस, ऊन, वारा काहीही यांना थांबवू शकत नाही, कारण त्यांच्या भक्तीत मुळात तेवढी ताकद आहे. हा व्हिडिओ पहाटेच्या 4 वाजता काढलेला आहे. त्या पावसात चालत असताना मला एक खूप भारी अनुभव आला. मी पावसात भिजू नये म्हणून एका माऊलीने तिच्या घोंगट्यात मला घेतलं. आम्ही खूप गप्पा मारल्या. ते मला रेकॉर्ड करता आलं नाही, पण माझ्या अनुभवातील सगळ्यात भारी प्रसंग होता तो. स्वतःकडे असलेलं सामान, जे त्यांना पुढे खूप महत्त्वाचं होतं, हे भिजेल याची पर्वा न करता त्यांनी मला मदत केली. आपल्याकडे खूप काही असल्यावर समोरच्याला देणं
आणि आपल्याकडं खूप थोडं आहे हे माहीत असतानाही समोरच्याला देणं, यातील खूप महत्त्वाची शिकवण मला तिथनं मिळाली. आणि ही शिकवण आयुष्य अजूनच समृद्ध करेल असं वाटतं. पुढे मी संत जनाबाईच्या मठात गेले. जनाबाईच्या मठात मी जे पाहिलं ते म्हणजे स्त्रीच्या भक्तीचा उत्सव. स्त्रिया गात होत्या, नाचत होत्या, फुगडी खेळत होत्या आणि सगळं सगळं मनापासून करत होत्या. प्राध्यापक तारा भावळकर म्हणतात, जनाबाईची भक्ती ही केवळ देवपूजा नाही, ती तिच्या स्त्रीच्या अनुभवातून आलेली एक गूढ भाषा आहे. त्या स्त्रीशक्तीसोबत तिथे आम्हीही फुगड्या खेळलो, गाणी म्हटली, नाचलो, बागडलो, खूप 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 आनंद घेतला. या स्त्रिया अमरावतीवरून आलेल्या होत्या. आमचा हा नृत्याचा कार्यक्रम बघून तुम्हाला असं वाटतंय का आम्ही पहिल्यांदा भेटलो म्हणून? मला असं वाटतं हीच ताकद असते भक्तीमध्ये, सगळ्यांना एकरूप करायची, सगळा रंग एक करण्याची. विठ्ठलाच्या भक्तीत ती ताकद आहे जी महाराष्ट्राला एक करते, एका रंगात मिसळून टाकते. कान्हा गोड गोड बोलतय असं काहीतरी ते गाणं होतं. आता निळ्या साडीमध्ये चालणाऱ्या या माऊली पाहिल्यावर कसं वाटतं सांगा बरं मला. चालती बोलती लोकशाही दिसत नाही का तुम्हाला यामध्ये? केवढा तो आनंद, केवढा तो उत्साह. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम म्हणत दुमदुमलेलं हे वातावरण. यावेळी मी वाखरीचं रिंगण पाहू शकले नाही, परंतु वारीला जाण्याआधी रिंगण का करतात याबद्दल मी काही माहिती घेतलेली, काही अभ्यास केलेला, तो या फोटोजद्वारे तुमच्यासमोर मांडत आहे. हे फोटो मी इंटरनेटवरनं घेतले आहे, त्याचे क्रेडिट तिथे दिलेलेच आहे. वारीतील एक आगळंवेगळं दृश्य म्हणजे रिंगण. एका मोकळ्या माळावर घोडा वर्तुळाकार धावतो. तो घोडा फक्त प्राणी नसतो, तो संतांची आठवण घेऊन येणारा एक वाहक असतो. वारकरी त्या धुळीत कपाळ टेकवतात, कारण ती धूळ विठोबाची असते. वाखरीचं हे रिंगण म्हणजे वारकऱ्यांचा खूप खूप आनंदाचा क्षण, कारण आता पुढचा टप्पा म्हणजे त्यांची पंढरी असते. म्हणून खूप उत्साहात वारकरी इथे आनंद घेतात. विठ्ठलापेक्षा त्याच्यापुढे लोटांगण घालणाऱ्या वारकऱ्याच्या दर्शनाचीच मला अधिक ओढ वाटते. भाईंचं हे वाक्य म्हणजे त्यांना समजलेली वारी, आणि माझा अनुभवही काही वेगळा नव्हता. अवघा रंग जिथे एक होतो, भक्त आणि देव यातला फरक जिथे संपतो, ते म्हणजे वारी. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.
वारी पाहत असताना किंवा वारीसोबत चालत असताना आपल्यात काहीतरी बदलतं. मला आत्ता नेमकं शब्दात मांडता येणार नाही, परंतु प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी हा अनुभव घ्यावा एवढंच मी सांगेल. शेवटी जाता जाता एकच सांगेल, वारीत चालणं फक्त चालणं नसतं, ते असतं स्वतःला शोधणं. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. राम कृष्ण हरी.